3,000 रुपये क्रेडिट झाले। नमस्कार लाडक्या बहिणींनो, राज्यभरातील प्रत्येक बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आज आनंदाचा वर्षाव झाला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे। जर तुम्ही फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आली आहे। नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला असून अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी हजारो कोटींची तरतूद करण्यामध्ये आली असून बहिणींच्या खात्यावरती आता हप्ता जमवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 19 हप्ते बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये आले असून आता बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता आणि फक्त फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता नव्हे तर मार्च महिन्याचा 21वा हप्ता देखील बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। आणि फक्त लाडकी बहीण योजनेचेच हप्ते नव्हे तर आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा देखील हप्ता आता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1,500 रुपये, लाडकी बहीण योजनेच्या मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि या व्यतिरिक्त गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता, म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर साधारणतः 3,830 रुपयांची रक्कम ही आता तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहे। लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता, 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होणार आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता जमा होणार। म्हणजेच की एकूण 3,830 रुपयांची रक्कम ही आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे। सरकारच्या माध्यमातून हजारो कोटींची तरतूद करण्यामध्ये आली आहे। जेवढा निधी लागणार होता तेवढा निधी मंजूर करण्यामध्ये आला असून आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। कोणत्या क्षणी आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होतील आणि पैसे जमा झाले की तुमच्या मोबाईलवरती क्रेडिट युअर मनी म्हणजेच की पैसे जमा झाले, क्रेडिट युअर मनी अशा पद्धतीचा मोबाईलवरती मेसेज येईल आणि मेसेज आल्याच्या नंतर लगेच तुम्ही बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे जमा होणार, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, तसेच आता 3,000 रुपयांसोबत गॅस सिलेंडरचे 830 रुपये कसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता सरकारनं या ठिकाणी हप्त्याच्या लाभासाठी काही कामे करण्यासाठी सांगितलेलं आहे। आता हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार हे देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। म्हणजेच की तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। आता आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये काय काय बघणार आहोत पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो। बघा, सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बहिणींच्या खात्यावरती सर्वात आधी पैसे जमा होणार हे आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता, म्हणजेच की या 2 हप्त्यांचे 3,000 रुपये तुमच्या खात्यावरती नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे आपण बघणार आहोत। त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांच्या या ठिकाणी व्यतिरिक्त गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यावरती कसा जमा होणार, कधीपर्यंत जमा होणार हे आपण बघणार आहोत। आणि त्यानंतर सरकारनं आता तुम्हाला कोणती कामे करायला सांगितली आहेत, म्हणजेच की हप्त्याच्या लाभासाठी सरकारच्या माध्यमातून काही कामे करण्यासाठी आव्हान करण्यामध्ये आलं आहे। आता लाडकी बहीण योजनेच्या 2 हप्त्यांच्या 3,000 रुपयांच्या लाभासाठी आणि गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार हे देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, सर्व काही माहिती बघायला मिळणार आहे। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून बहिणींच्या खात्यावरती आता 1 नाही 2 नाही 3 नाही तर साधारणतः 3,830 रुपयांची रक्कम जमा होणार आहे।
लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1500 रुपये, त्यानंतर मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि गॅस सिलेंडरच्या हप्त्याचे 830 रुपये अशा पद्धतीने साधारणतः 3830 रुपयांची रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। हे पैसे नेमके कधी जमा होणार, कसे जमा होणार, सर्व काही तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही, त्यासाठी फक्त या व्हिडिओला लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। तर आता सरकारच्या माध्यमातून बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आली आहे। सरकारने या ठिकाणी काय केलं आहे, बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न केलेला आहे। नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला आहे। अर्थसंकल्पामध्ये हजारो कोटींची तरतूद करण्यामध्ये आली असल्यामुळे आता बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। बऱ्याच लाडक्या बहिणींना असं वाटत होतं की लाडकी बहीण योजना बंद होणार की काय, लाडकी बहीण योजना बंद झाली अशा देखील चर्चा सुरू झाल्या होत्या, परंतु बहिणींना काळजी करण्याची गरज नाही। लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही। लाडकी बहीण योजनेकरिता तब्बल 26,500 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यामध्ये आली आहे। हजारो कोटींचा निधी मंजूर झालेला आहे, त्यामुळे बहिणींना काळजी करण्याची गरज नाही। मुख्यमंत्र्यांनी देखील स्पष्टपणे सांगितलं आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आणि प्रत्येक पात्र असणाऱ्या बहिणींच्या खात्यावरती पैसे सोडण्यामध्ये येत आहेत असं देखील स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे। त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता सरकारने लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचललं आहे। बऱ्याच बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता, पण आता काळजी करू नका। सरकारने फेब्रुवारी महिन्याचा 1000 म्हणजे महिन्याचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता म्हणजेच की फेब्रुवारीचे किती तर 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये अशा पद्धतीने एकूण 3000 रुपये आता बहिणींच्या खात्यावरती जमा करण्याची तयारी ही सरकारच्या माध्यमातून आता करण्यामध्ये आली आहे। आणि डीबीटीच्या माध्यमातून बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। डीबीटी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीच्या माध्यमातून आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। 2 हप्त्यांचे किती तर 3000 रुपये म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते तुमच्या खात्यावरती जमा होणार। फेब्रुवारी महिन्याचा 20वा आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 3000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होतील। सरकारच्या माध्यमातून डीबीटीची प्रक्रिया आता सुरू करण्यामध्ये येत आहे आणि एकदा डीबीटीची प्रक्रिया सुरू झाली की साधारणतः 5 ते 10 मिनिटाच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। फक्त आता या ठिकाणी 2 हप्त्यांचे 3000 रुपयेच नव्हे तर आता बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी गॅस सिलेंडरचा देखील हप्ता जमा होणार आहे। आता गॅस सिलेंडर योजनेबद्दल जर बोलायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून बहिणींसाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबवण्यामध्ये येत आहेत आणि त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजेच की लाडकी बहीण योजना आहे, ज्याचा की तुम्ही लाभ घेतच आहात। आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा म्हणून देखील एक योजना आहे आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या बहिणींच्या खात्यावरती वर्षाला गॅस सिलेंडरचे 3 हप्ते जमा केले जात असतात। प्रति हप्ता 830 रुपये अशी रक्कम ही बहिणींच्या खात्यावरती जमा केली जात असते। आता वर्षातून 3 हप्ते प्रति हप्ता 830 रुपये म्हणजेच की यांची जर बेरीज केली तर वर्षाकाठी साधारणतः 2490 रुपये अशी रक्कम ही बहिणींच्या खात्यावरती वितरित केली जाते। आता याच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा हप्ता हा पात्र असणाऱ्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे, म्हणजेच की 830 रुपयांचा हप्ता हा आता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। आणि ज्या देखील बहिणींना गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता मिळत नसेल तर अशा बहिणींनी काय केले पाहिजे ते देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत। आता तुम्ही विचारत असाल की हे पैसे कोणाला मिळणार, तर ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत म्हणजेच की सर्वात आधी आता गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता कोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होत आहे आणि गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता जर तुम्हाला मिळत नसेल तर तो कसा मिळवायचा हे आपण आता सुरुवातीला पाहण्याचा प्रयत्न करू। आणि त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता नेमका कधी किती वाजेपर्यंत जमा होणार हे आपण पुढे बघूयात। आता सर्वात आधी आपण या ठिकाणी काय बघत आहोत तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता कोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आणि तुम्हाला मिळत नसेल तर तो कसा मिळवायचा हे आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू। तर आता स्क्रीनवरती बघू शकता। आता बऱ्याच लाडक्या बहिणी विचारत असतील की हे पैसे म्हणजेच की गॅस सिलेंडरचे पैसे कसे मिळवायचे, तर ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत आणि ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन आहे तर त्यांना 830 रुपये या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहेत, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। म्हणजेच की लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असणाऱ्या महिला आणि गॅस कनेक्शन म्हणजेच की तुमच्या नावावरती तुमच्या घरातले
गॅस कनेक्शन असणं या ठिकाणी आवश्यक आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा, जर तुम्हाला देखील गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता मिळत नसेल तर लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र असणाऱ्या बहिणींच्या खात्यावरती आता गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता हा 100% जमा होणार आहे। परंतु ज्या बहिणींच्या खात्यावरती गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता जमा होत नसेल तर अशा बहिणींनी काय केले पाहिजे, थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू। तर बघा, गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांच्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणे आवश्यक आहे। त्यानंतर तुमच्या नावावरती तुमच्या घरातील गॅसचे कनेक्शन असणे अत्यंत आवश्यक आहे। आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करायचा आहे। साधारणतः 4 ते 5 कागदपत्रे यासाठी लागणार आहेत। म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी जे काही कागदपत्रे तुम्हाला लागली असतील तर साधारणतः 30 कागदपत्रे तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेसाठी लागणार आहेत। आणि तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या गावातील एखाद्या CSC सेंटरवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे। त्याचबरोबर तुम्ही एखाद्या गॅस एजन्सीमध्ये म्हणजेच की तुमच्या परिसरातील जवळच्या एखाद्या गॅस एजन्सीमध्ये देखील जाऊन तुम्ही त्या ठिकाणी चौकशी करू शकता। तसेच तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज केल्यानंतर तुम्ही जर त्या ठिकाणी योजनेमध्ये बसत असाल, निकषामध्ये बसत असाल तर तुम्हाला पात्र केले जाईल आणि तुमच्या खात्यावरती मग वर्षाकाठी 3 हप्ते प्रति हप्ता 830 रुपये अशा पद्धतीने गॅस सिलेंडरचा हप्ता जमा केला जाईल, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आता कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तर ज्या बहिणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र आहेत तर अशा बहिणींच्या खात्यावरती गॅस सिलेंडरचे 830 रुपये तर जमा होतच आहेत। आणि जर तुम्हाला लाभ मिळत नसेल आणि तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करू शकता। अर्ज केल्यानंतर तुम्ही पात्र झाल्यानंतर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, हे लक्षात घेणं आवश्यक आहे। आता कशा पद्धतीने अन्नपूर्णा योजनेचा लाभ घ्यायचा हे देखील तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात समजलंच असेल। तुम्ही तुमच्या एखाद्या म्हणजेच की गावातील CSC सेंटरवरती जाऊन अर्ज करू शकता। तसेच एखाद्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन चौकशी देखील 100% करू शकता। त्यानंतर तुम्ही योजनेमध्ये अर्ज करा। अर्ज केल्यानंतर तुम्ही पात्र ठराल आणि त्यानंतर तुमच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचे पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कशा पद्धतीने जमा होणार, कोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती जमा होत नसेल तर अशा बहिणींनी काय केले पाहिजे हे आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे। त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता कधी जमा होणार आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता कधी जमा होणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण की फेब्रुवारी महिना आता संपला आहे, मार्च महिना चालू झाल्यापासून देखील बरेच दिवस उलटून गेले असले तरी अद्याप देखील फेब्रुवारीचा पण हप्ता नाही आणि मार्च महिन्याचा देखील हप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा झाला नाही। आता फेब्रुवारी महिन्यामध्ये खरं तर सरकारने फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देणं आवश्यक होते। फेब्रुवारी महिना तर संपला आणि मार्च महिना सुरू झाला तरी अद्याप देखील कोणताच हप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा झाला नाही। परंतु आता राज्याचा नुकताच अर्थसंकल्प सादर झाला आहे आणि यामध्ये हजारो कोटींची तरतूद करण्यामध्ये आली असल्यामुळे आता बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्यामुळे आता बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा 20वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता या 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार आहेत। परंतु या 3000 रुपयांच्या लाभासाठी काही गोष्टींची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे। कारण की हा जो हप्ता जमा होणार आहे हा सर्वच बहिणींच्या खात्यावरती जमा होणार नाही। आता पैसे तर 100% जमा होणार आहेत, म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचा 20वा आणि या ठिकाणी 21वा हप्ता 100% तुमच्या खात्यावरती जमा होणारच आहे, म्हणजेच की हप्ता येणारच आहे। परंतु काही गोष्टींची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे। सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला वाटत असेल की पैसे आपोआप येतील तर तसं नाही। सरकारच्या माध्यमातून काही नवीन नियम या ठिकाणी लागू करण्यामध्ये आले आहेत। आता तुम्हाला देखील माहीतच असेल की सरकारने EKYC करण्याचा नवीन नियम लागू केलेला आहे। आता ज्या बहिणींनी EKYC पूर्ण केली असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार। तुम्हाला काय करायचं आहे, तुमची EKYC पूर्ण आहे का नाही याची खात्री करायची आहे। जर EKYC पूर्ण असेल तर EKYC म्हणजेच की तुमची पूर्ण असेल तर 100% पैसे जमा होतील। तसेच EKYC मध्ये जर तुमच्या म्हणजेच की EKYC मध्ये काही तांत्रिक चुका असतील, तुमच्याकडून EKYC करताना चुका झाल्या असतील तर सरकारने 31 मार्च पर्यंत EKYC मधील चुका दुरुस्त करण्यासाठी संधी दिली आहे। EKYC मध्ये जर चुका असतील तर EKYC मधील चुका दुरुस्त करून EKYC पूर्ण करून घ्या।
कारण की e-KYC पूर्ण असेल तरच खात्यावरती पैसे जमा होतील, अन्यथा 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. आता कोणत्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार, तर ज्या बहिणींनी e-KYC पूर्ण केली असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि ज्या बहिणींकडून e-KYC करताना चुका झाल्या होत्या तर अशा बहिणींसाठी सरकारने e-KYC मधील चुका दुरुस्त करण्यासाठी 31 मार्चपर्यंत संधी दिली आहे. त्यामुळे जर तुमच्याकडून देखील कदाचित e-KYC करताना चुका झाल्या असतील तर तात्काळ e-KYC मधील चुका दुरुस्त करून घ्या. e-KYC मध्ये चुका असतील तर e-KYC मधील चुका दुरुस्त करून e-KYC पूर्ण केल्यानंतर तुमच्या खात्यावरती 100% पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घ्या. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजेच की काय तर बघा, तुमचं जे आधार कार्ड आहे हे तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे. जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरच खात्यावरती पैसे जमा होतील, अन्यथा 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे का नाही याची खात्री करायची आहे. जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या. जर तुमची e-KYC पूर्ण असेल, आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर 100% पैसे जमा होतील. जर या दोन्ही कामांपैकी एक सुद्धा काम जर तुमचं अपूर्ण असेल तर खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, e-KYC मध्ये जर तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर e-KYC मधील चुका दुरुस्त करून e-KYC पूर्ण करून घ्या. आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या. जर ही दोन्ही कामे पूर्ण असतील तर 100% पैसे जमा होतील. आता लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता लवकरच या ठिकाणी जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या. तसेच पात्र असणाऱ्या बहिणींच्या खात्यावरती अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा देखील हप्ता आता या ठिकाणी जमा होणार आहे. अजून साधारणतः 5 ते 10 दिवसांमध्ये पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे, कारण की आता हजारो कोटींची तरतूद झाली आहे आणि एकदा निधी मंजूर झाल्यानंतर पैसे जमा होण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा होत असतो. म्हणजेच की आता या ठिकाणी हप्ता वितरणाची देखील शासकीय प्रक्रिया असते आणि प्रक्रिया लक्षात घेता, म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर हप्ता वितरणाची शासकीय प्रक्रिया लक्षात घेता अजून साधारणतः 5 ते 10 दिवसांच्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा 20वा आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. आणि अन्नपूर्णा योजनेचा जर विचार केला तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या बहिणींच्या खात्यावरती लवकरच आता गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा देखील हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर लाडक्या बहिणींनो, राज्य सरकार तुमच्यासाठी खंबीरपणे उभा आहे. 3000 रुपये आणि गॅसचे पैसे आता या ठिकाणी म्हणजेच की पात्र असणाऱ्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत. ही माहिती तुमच्या इतर सर्व मैत्रिणींना देखील नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. तुम्हाला तुमचे पैसे मिळाले का किंवा तुम्हाला काही अडचणी येत आहेत का, कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, बातम्यांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.